दवाखाना काय माझी पाठ सोडायला तयारच होत नाही. काही ना काही होतच राहत असतं. 15 दिवसाआधीच मी की नाही फिलिंग केलं होतं दातामध्ये, जसं मी बोलले होते दाढामध्ये, आणि ते निघालेलं आहे आणि आता मला खाता येत नाही, दुखतही आहे, तर ते पुन्हा फिलिंग करायसाठी जाते. 15 दिवसात निघालं म्हणून म्हटलं की चांगल्या डॉक्टरकडे दाखवावं. इतक्या घाईगडबडीत आवरले ना, मम्मी म्हटली पटकन आवरली तर नेणार नाही तर घेऊन जाणार नाही. पटकन कामही आवरली, वाळू घातलेली कपडे काढले आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. गेल्यानंतर पहिल्यांदा गौरीलाही भूक लागली होती, मग पाणीपुरी खाल्ली, सोबतच भेळ पण खाल्ली. त्यानंतर मग डॉक्टरकडे गेलो, अपॉइंटमेंट वगैरे घेतलीच होती. गेल्यानंतर डॉक्टर म्हटले आहेत की ठीक आहे, आता आपण टेम्पररी वालं फिलिंग करून बघूया, जर काही दुखलं नाही आणखीन 4-5 दिवसांमध्ये तर मग पुन्हा परमनंट करून घ्या. पण मला इतकं जास्त तिथं दुखलं ना की अजूनही माझ्या डोक्यात ना एडिटिंग करताना तेच यायला लागले. त्यानंतर घरी गेले मम्मीकडे. नंतर गौरीने मला घरी सोडलं. घरात थोडीशी भांडी होते, ते धुवून झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले. म्हटलं जास्त वेळ कणिक मुरून राहिले तर बरं होतं. त्यानंतर आज घोलमा बनवायचा होता. काल तुम्ही बरेच जण मला विचारत होता ना की मी फेसवर काय लावलं, तर हे गार्नियरचं क्लिन्झिंग वॉटर आहे. कसं आहे की दिवसभर आपण फिरत असतो आणि संध्याकाळच्या टायमिंगला तोंड धुवायचा कंटाळा येतो. मग ह्यानं फक्त पुसून घेतलं की सगळा डस्ट निघतो. मी दाखवते की दिवसभरात माझ्या चेहऱ्यावरती किती डस्ट तयार झालेला होता, तो मी पुसून घेतलेला आहे. तुम्ही बघा, जास्तच डस्ट निघाला कारण मी बाहेर गेली होते आणि आता मला कॉटन पॅडचा रिस्टॉक पण करायचा आहे.